हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार शिवछत्रपती यातील दुसरा पाठ, संतांची कामगिरी। स्वाध्याय रिकाम्या जागा योग्य शब्द लिहा। संत नामदेव डॅश निस्सीम भक्त होते। संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ डॅश येथे जिवंत समाधी घेतली। ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली। संत तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्जखते डॅश नदीमध्ये बुडवली। संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली। समर्थ रामदासांनी बालोपासनासाठी ठिकठिकाणी डॅश मंदिरे उभारली। समर्थ रामदासांनी बालोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली। प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते? श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते। दुसरा प्रश्न, संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला? संत नामदेवांनी धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला। संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? संत एकनाथांनी कोणताही उच्च-नीच भेदभाव मानू नका असा लोकांना उपदेश केला। समर्थ रामदासांनी कोणता संदेश केला? समर्थ रामदासांनी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे हा संदेश केला। प्रश्न तिसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले? संत ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही। सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले। त्यांच्या बालमनावर खूप दुःख झाले, म्हणून संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून बसले। संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला? संत तुकारामांनी लोकांना दया, क्षमा, शांती याची शिकवण देत समतेचा उपदेश करत, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.